पोर्तुगालची क्लब आहे स्पोर्टिंग CP, ज्याच्यात रोनाल्डो खेळलेला आहे सर्वात पहिला, आणि त्याच्या रिलेटेड आपण बघूया. बापरे, ट्रॉफीजच्या वॉलच्या मधून आता चालतो आहे मी. त्याची साईन पण आहे 28 नंबर. 2002 ते 2003 त्यांनी घातलेली जर्सी. त्याच्यानंतर तो मँचेस्टरमध्ये गेला. हा बघा, त्याचा कॉन्ट्रॅक्ट पण आहे वाटतं. इकडे प्लेयर लोक बसतात, आराम करतात, मॅच बघतात, आणि आपण पण बसलो आहे एकदम VIP. The players also use the same logic. For example, Cristiano, who's number 7, he's always going to sit over there in the corner, which is the 7th seat. Then Bruno Fernandes, number 8, is going to sit next to him in the 8th. And so नमस्कार मित्रांनो, तुम्ही सगळे बघत आहात मीच तो मुंबईकर हा यूट्यूब चॅनल, आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे युरोप ट्रॅव्हल मराठी ब्लॉग 12मध्ये. आणि आजच्या ब्लॉगमध्ये मीच आलेलो आहे इकडे स्पोर्टिंग CP या क्लबमध्ये. पोर्तुगालची क्लब आहे स्पोर्टिंग CP, ज्याच्यात रोनाल्डो खेळलेला आहे सर्वात पहिला, आणि त्याच्या रिलेटेड आपण बघूया काय काय इन्फॉर्मेशन आहे इकडे. त्याचा फर्स्ट क्लब बोलू शकतो ऑफिशियल. त्याच्या अगोदर तो मदिरा करून एक छोटा क्लब आहे, त्याचा होमटाऊन, तिथे खेळलेला, आणि मग इकडे साईन झालेला. सो आपण आता एक्सप्लोअर करणार आहोत क्लब टूवर स्पोर्टिंग CPचा. बेसिकली स्पोर्टिंग CP, स्पोर्टिंग क्लब पोर्तुगाल असा आहे, आणि त्याचा हा म्युझियम आहे. बघा, ट्रॉफीज वगैरे आहेत. इन्फॉर्मेशन हे त्या काळीचं सगळं आहे. 1907 बॅज वगैरे सगळं काय. 1908 त्या काळाचे ट्रॉफीज, नॅशनल ऑलिम्पिक गेम्स हे सगळं आहे. हे बघा, ट्रॉफी सेक्शन. भरपूर ट्रॉफीज आहेत, आणि दरवर्षी जिंकलेले त्यांचं सगळं इन्फॉर्मेशन. 1951, 52, 53, 54, 58, 62, 66 बऱ्याच ट्रॉफीज आहेत. आणि बघा, ही ट्रॉफी आहे 1963ची. रेप्लिका आहेत सगळे हे ट्रॉफीज, ओरिजिनल ट्रॉफीज नसतील इथे. ते मे बी त्यांच्या क्लबच्या मेन ऑफिसमध्ये किंवा कुठेतरी असेल, बट हा तर रेप्लिका आहे पक्का. बाकी हे छोट्या मोठ्या आहेत ते असतील ओरिजिनल. ही बघा, ही लेगाची ट्रॉफी आहे, ला लिगा. लिगा पोर्तुगाल. ही ट्रॉफी बघा, माझ्या एवढ्या हाईटची आहे, माझ्यापेक्षा थोडी छोटी 5 फूटची ट्रॉफी आहे. ही 5.5 फूटची ट्रॉफी आहे. बापरे, भरपूर ट्रॉफीज आहेत. पूर्ण स्टेडियम भरला आहे ट्रॉफीजने. आणि त्यांचे पोस्टर्स, फॅनचे पोस्टर्स, हे भरपूर जुने ट्रॉफीज आहेत. 1900 सालीचे ओरिजिनल ट्रॉफीज आहेत हे वाले. बापरे, ट्रॉफीजच्या वॉलच्या मधून आता चालतो आहे मी.
7 नंबर जर्सी मॅडजर. जर्सी वॉन बाय मॅडजर इन सर्व्हिस फॉर द स्पोर्टिंग CP बीच सॉकर टीम. ओके, बीच सॉकरचं आहे. अजून काय आहे इथे? ओके, ॲथलीट्स लोकांचे आहेत. हे पण ॲथलीट्स लोकांसाठी आहे, स्पेशल लोकेशन. हो, चांगलं चांगलं आहे. हे बघा, स्पेशल बॉक्सिंगचं पण आहेत. बापरे, बॉक्सिंगचे बेल्ट आणि शूज तर प्लेयरने घातलेले. इकडे पण आहे बघा, बॉक्सिंगची बेल्ट, चॅम्पियन बेल्ट रिकार्डो फर्नांडिस. हो हो, बघा हा जिंकलेला. आणि हा ब्रुनो सुसानो, त्याचा बेल्ट आहे ISKA वर्ल्ड चॅम्पियन बेल्ट. हा पण एक आहे फर्नांडो फर्नांडिस, किक बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियन. आणि फायनली एक स्पेशल जर्सी क्रिस्टियानो रोनाल्डो, त्याची साईन पण आहे. 28 नंबर, 2002 ते 2003 पर्यंत त्यांनी घातलेली जर्सी. त्याच्यानंतर तो मँचेस्टरमध्ये गेला. हा बघा, त्याचा कॉन्ट्रॅक्ट पण आहे वाटतं, नॅसियल दे मदिरा. मी तुम्हाला बोललेलो ना, पहिला त्याची क्लब जी होती मदिरा, त्याच्यातून त्यांनी या लोकांनी घेतलेलं कॉन्ट्रॅक्ट आहे. हे त्याचं कार्ड आहे. हे सगळं रोनाल्डोचं आहे बघा, छोट्या लहानपणीचं. दिसतंय की नाही काय माहिती, बट एक नंबर आहे. नानीचं पण आहे ते, बट बेस्ट इन बिझनेस. 28 नंबर. मित्रांनो, ही ट्रॉफी बघा, पोर्तुगलच्या लोकल टुर्नामेंटची ट्रॉफी असल्यामुळे त्यांनी प्रॉपर बोट ही ट्रॉफीमध्ये बनवली आहे. कधीच्या सालीची आहे? 2006 कोलंबाईन कप. 2006ला त्यांनी ही ट्रॉफी बनवलेली आहे, म्हणजे जिंकलेली आहे स्पोर्टिंग CP तो टुर्नामेंट. आणि ही ट्रॉफी एक युनिक ट्रॉफी वाटते जरा, आणि भरपूर मोठ्या ट्रॉफीज आहेत. You guys at least will know about Figo and Cristiano, right? Right, the two big names internationally that have come out of here. But obviously there are many more, right? They didn't play that long here in Sporting. So down the stairs you'll be able to see some of the most important images and players as well in the club's history, right? That most of you don't get to know beforehand. And then legendary-wise, we're talking about people like Pelé, Maradona, Platini, Maldini, Baggio, Denis Law, I'm sure Gerrard, Liverpool fan players, yeah, back from back in the day, me, baby as well, have all gone through those doors, right? And so are we all, right now, right? चला, आता मी उभा आहे अशा लोकेशनवर जिकडे सगळे प्लेयर्स येतात आणि इकडून येऊनच हे लोक इथे एंट्री करतात. म्हणजे हे VIP एंट्री टाईप स्पॉट आहे. आणि हा 70-80 वर्ष जुना गेट आहे. हॅलो, हे बघा, इकडूनच प्लेयर्स एंट्री करतात. सगळे प्लेयर्स आजपर्यंत जेवढी लोक आलेत
सर्वांनी इकडूनच एंट्री केली आहे स्टेडियममध्ये, म्हणजे त्यांच्या चेंजिंग रूम वगैरेमध्ये. For example, one of these, as I was saying, these 5 guys over here, they're arguably the greatest players in the club's history, right? So these 5 men, they were nicknamed the 5 violins that used to play together from the 30s until the 50s, or the 40s until the 50s. And they had the name because of how well they played together in sync, right? As if they were an orchestra being played, or a symphony. This level of the stadium, we have in the rooms related to the before and after the game areas, right? And then in the break as well. So we're talking about the referees, the dressing room, the match officials, the dressing rooms for both teams, warm-up rooms, everything in that sense, right? Then the visitors, the opponents, they go in that direction to their dressing room, which is very simple and basic. There's nothing special about it. And then Swahili goes over there to that direction, right? So where we're going right now. जी ऑपोजिटची टीम असते, व्हिजिटर्स टीम, त्यांचा ड्रेसिंग रूम तिकडे आहे, ते एवढं काही खास नाही आहे. आणि यांचं होम टीमचा ड्रेसिंग रूम इकडे आहे. सो आता आम्ही तिकडे चाललो आहे. होम टीमच्या ड्रेसिंग रूममध्ये जरा खास फिलिंग असते, सगळं ते लोक स्पेशल बनवून ठेवतात, होम टीम आहे म्हणून. आणि आता तेच बघायला जातो आम्ही, काय आहे स्पेशल. जकुझी वकुझी तर नाही बघा, यांचे चिन्ह, लोगोज कसे चेंज झाले ओव्हर द पिरियड ऑफ टाईम. स्पोर्टिंग क्लब करंट होम टीमचं ड्रेसिंग रूम आहे, त्यांचे जर्सीज आहेत. ते मीटिंग रूम होते, इकडेच बोंबाबोंब होते. टॅक्टिक्स बनवले जातात इथे, पेन नाही आहे, टॅक्टिक्स बनवायला. पूर्ण टीम मीटिंग, टॅक्टिक्स सगळं ऑफिशियल आहे. तसंच हे बघा, तसंच ठेवलं आहे. टॅक्टिक्स बनवायला कसं गोल मारायचा काय, हे सगळे जर्सी आहेत प्लेयर लोकांची. गोलकीचं जर्सी आहे, धोनी शो, हे सगळे प्लेयर आहेत. त्यांच्या ऑफिशियल पोझिशन्स आहेत तिथे, तिकडेच ते लोक बसतात, फेवरेट प्लेसेस. आणि इथे त्यांचं मसाज सगळं आहे, मसाज टॉयलेट ते सगळं त्या बाजूला. आणि जकुझी दिसते तर आहे आतमध्ये आराम करायला. हो स्पेशल लाईट्स. आता प्रॉपर वाटतं आहे स्पोर्टिंग क्लबचा फील. So the Portuguese national team doesn't have a national stadium that they play all the time, like Wembley, or there's not in Italy, right? So the Italian national team goes around the entire country, so it's pretty much the same. So they try to go for the big 3 teams, and then some other big ones that are across the country. So when they play here, the players also use the same logic. For example, Cristiano, who's number 7, he's always going to sit over there in the corner, which is the 7th seat. Then Bruno Fernandes, number 8, is going to sit next to him in the 8th, and so on and so on. Right? इकडूनच मित्रांनो प्लेयर्स लोक एंट्री करतात. राईट साईडनी होम टीम, लेफ्ट साईडनी अवे टीम अशी एंट्री करते. आणि हा बघा स्टेडियम भरपूर मोठा आहे. आपण पण एंट्री करूया. बघा स्टेडियम. काम चालू आहे वाटतं, मॅच होणार आहे लवकरच. इथे जास्त मोठा स्टेडियम नाही आहे, छोटा आहे.
स्टेडियमच्या आतमध्ये स्पोर्टिंग सीपी आणि याच्यापैकी तुम्ही कुठेही बसू शकता. इकडे प्लेयर लोक बसतात, आराम करतात, मॅच बघतात आणि आपण पण बसलोय. एकदम VIP सीट, लाईव्ह ॲक्शन एकदम. आणि काय फील येत असेल ना, सगळे चीअर करतायत तुमच्या टीमसाठी आणि तुम्ही ते खेळताय. मस्त आहे. मित्रांनो, स्टेडियमच्या आतून आता चाललो आहे VIP सीट्सच्या इकडे, त्या बाजूला. तर आता इथे 5 दिवसात मॅच होणार आहे, त्याच्यामुळे गवताचं जरा हे लोक सेटिंग करतायत, प्रॉपर बनवत आहेत खेळण्यासाठी, लाईट वगैरे लावून. कारण की क्लाउडी आहे, भरपूर सन येत नाही. सो जिकडे जिकडे पाणी आहे तिकडे तिकडे असे हे मशीन्स लावून सुकवलं जातं लाईट मारून. अशी ही टेक्निक आहे गवत सुकवायची. कारण की ओला आहे ग्राउंड, नॅचरल ग्राउंड आहे, त्याच्यामुळे. काही काही युरोपियन स्टेडियममध्ये तो असे ग्राउंड असतात की जे चेंज करतात पिच, आर्टिफिशियल ग्राउंड्स असतात, आर्टिफिशियल ग्रास असते. मग ते हा स्टेडियममध्ये तसं नाही आहे, हा फक्त फुटबॉलसाठी स्पेसिफिक आहे. त्याच्यामुळे यांनी ही टेक्निक लावली आहे, ज्याच्याने ते स्टेडियम आपलं म्हणजे मॅचच्या अगोदरपर्यंत होऊन जाईल, प्रॉपर सुकून जाईल सगळं, पाणी जेवढं असेल तेवढं. आणि हा गोल पोस्ट आहे, प्लेयर आडवा आडवा. हा बघा गोल पोस्ट, आणि मागून पूर्ण बॉटल फेकली जाते इकडून. इकडे आणि इकडे भरपूर करामती करणारे क्राऊड असतात. कारण की जेव्हा पण रायव्हलरी असते, मेन क्राऊड तो तिकडे बसतो, आग वाग लावतात, सगळं काय जे आपण बघतो फुटबॉलमध्ये बकचोदी ती इकडे होते, त्या साईडला, दोन्ही साईडला. आणि थोडं शांत क्राऊड इकडे समोर बसतो, जे फक्त मॅच बघण्यामध्ये इंटरेस्टेड असतात ना, ते इकडे बसतात. आणि आता आम्ही चाललो आहे VIP सीट्सला, जिकडे सगळे VIP येतात बसायला. बघा मित्रांनो, आम्ही आलो आता VIP रूममध्ये. These ones are like copper boxes. Yeah. So the company's paid it a little bit beforehand. I think it's about 30,000. Yeah. That's too hot. I mean, 30,000 कॉर्पोरेट लोकांसाठी हे सीट भरलेत. 30,000 युरो कंपनी पे करते आणि कंपनी इकडे पाठवते लोकांना एंटरटेनमेंट. म्हणजे मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत इकडच्या. हे जे स्पॉन्सर्स कंपनी आहेत ना, त्यांचं बेटानो करून आता स्पॉन्सर आहे या कंपनीला. MBW, स्पोर्ट्स TV, नियो सांते, हे जे कंपनीज आहेत स्पॉन्सर कंपनीज, त्यांचे हे सीट्स आहेत. जे स्पॉन्सर करणार त्यांना इकडे बसायला भेटेल. आणि कंपनी इकडचं इंटेरियर पण डिझाईन करू शकते. असं आहे की तुम्ही जास्त पैसे भरा आणि तुम्ही तुमचं टाईपचं इंटेरियर करा. असं आहे. आणि सीट्स बघा, मस्त लेदर सीट्स आहेत. झाला टूर, प्रॉपर टूर होता. VIP बॉक्स, त्याच्यानंतर चेंजिंग रूम आणि स्टेडियमच्या आतमध्ये सगळं काय, म्युझियम, सगळा टूर होता प्रॉपर. आणि 20 युरोमध्ये तुम्हाला हा टूर करायला भेटतो या स्टेडियमचा, स्पोर्टिंग CPचा, स्पोर्टिंग क्लब दू पोर्तुगलचा. बरीच लोक या स्टेडियमला स्पोर्टिंग क्लब लिस्बो बोलतात, बट ते रॉंग आहे. पोर्तुगल हे पूर्ण नाव आहे त्याचं. लिस्बो असं, लिस्बॉनमध्ये एक प्रॉपर होम क्लब नाही आहे, कारण की बेनफिका पण आहे ना इथे. त्याच्यामुळे बरेच असे फॅन भडकून जातील जर तुम्ही इकडे येऊन विचाराल लिस्बोचा क्लब कुठला. कारण की बेनफिका आणि स्पोर्टिंग दोघांमध्ये जरा गडबड चालू असते. बट ठीक आहे, चांगले रायव्हलरी आहे. त्याच्यानंतर पोर्तो पण एक चांगला स्टेडियम आहे, तुम्ही विजिट करत असाल तर नक्की करा.
तिकडे व्हिडिओ वगैरे काढणं अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे मी नाही गेलो. आणि बेन्फिका स्टेडियम जो आहे तो पण एक इंटरेस्टिंग स्टेडियम आहे, कारण की त्याला एक असं श्रापित क्लब बोलू शकतात किंवा हां असं टाईपमध्ये बोलू शकतात श्रापित क्लब. कारण की तिकडचा जो एक मॅनेजर होता त्यांनी कधीच्या काळी त्यांनी एक थोडा सॅलरी हाय डिमांड केली, बट त्याला ती भेटली नाही सॅलरी. मग तो क्लब सोडताना त्यांनी कर्ज दिला क्लबला की त्याच्यानंतर तू कधीच जिंकणार नाही, ही टीम कधीच जिंकणार नाही. आणि त्याच्यानंतर ती टीम 7-8 वेळा फायनलमध्ये आली आहे आणि 7-8 वेळा हरली आहे. सो एक कर्ज लागला आहे त्या क्लबला असं बोलू शकता त्या एका मॅनेजरचा. आता एवढी मला हिस्ट्री माहिती नाही की त्याचं नाव स्पेशली काय होतं किंवा त्यांनी कुठल्या साली हे सगळं केलं. त्यांनी प्रॉपर जिंकवल्या मॅचेस त्या मॅनेजरनी, बट सॅलरी हाईकसाठी त्याने अप्लाय केलेला बट नाही भेटला. तर तुमचा मॅनेजर पण जर तुम्हाला सॅलरी हाईक देत नसेल तर नक्की कर्ज द्या. मग नक्की बघा सॅलरी हाईक भेटेल. चला, जर तुम्हाला ही व्हिडिओ माझी आवडली असेल, टूर आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि वाट बघत राहा नेक्स्ट व्हिडिओची, जी की लवकरच येईल. सो या, अंटिल नेक्स्ट टाईम, बाय बाय.